आज आपण नैवेद्याचं ताट वाढणार आहोत। सुरुवातीला आधी लिंबू वाढून घ्यायचं। डाव्या बाजूला चटणी असतात सगळे। आता आपण डाव्या बाजूला चटणी आणि पंचामृत वाढून घेतलेलं आहे। आता लिंबाच्या उजव्या बाजूला आपण भाज्या वाढून घ्यायच्या आहेत। इथे भजे वगैरे वरून साखरी भात, वरती पोळी वाढायची, त्यावरती पुरण, तूप, आणि नैवेद्यावर तुळशीचं पान आवश्यक आहे। नैवेद्याचं ताट देवासमोर ठेवताना असा भात देवाकडे करायचा आहे। अशा प्रकारे ताट ठेवायचं आहे।